नाही ज्ञान तयापाशी, जे वेद ही शब्दराशी, नाही ज्ञान तयापाशी, जे वेदांगुली निर्देशी, ती पराविद्या. संगती भाष्य काल बघितलं आपण. संगती भाष्य म्हणजे संगती लावणे, म्हणजे दोन गोष्टींचा आपसामध्ये संबंध लावायचा आहे, त्याला संगती भाष्य असं म्हणतात. परा या उपनिषदांच्या अनुषंगाने जर विचार केला तर श्लोक क्रमांक 1 ते 5 यामध्ये पराविद्या आणि अपराविद्या म्हणजे नेमकं काय आहे याचा सांगोपांग विचार केलेला आहे. आणि ह्या दोनच विद्या जाणण्यास योग्य आहे. द्वे विद्ये वेदितव्ये. जी परमात्मा विषयक आहे ती पराविद्या अत्यंत उत्कृष्ट आणि श्रेष्ठ निरातिशय असून संसाराचा ध्वंस करते, म्हणजे सत्यत्वाचा ध्वंस करते. आणि धर्माधर्म विषय विद्या जी आहे तिला अपराविद्या असं म्हणतात. ती जीवाच्या संसाराचे वर्धन करते, एक ध्वंस करते, एक वर्धन करते. आणि ह्या दोन मध्ये नेमकं संबंध कसा, पुढच्या मंत्राला संगती आचार्य भाष्य आचार्य या ठिकाणी आपल्याला देतात आहे. म्हणून अनुभव रूपतेपर्यंत जी जातच नाही, नुसत्या शब्दाच्या राशीच आहे, अशी जी आहे ती अपराविद्या आहे. आणि म्हणून आधी करून 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा, हे ज्ञान नव्हे. म्हणून अपराविद्या याचं ज्ञान घेणं, आणि हे ज्ञान नाही असं समर्थ सुद्धा म्हणतात. आणि उपनिषदांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. म्हणून जर ह्या शब्दांचा गूढार्थ तत्वार्थ समजत नसेल तर ते केवळ शब्द ज्ञान आहे. म्हणून त्या शब्दाच्या राशी आहेत. म्हणून शब्द ज्ञान झाल्यावर अन्य प्रयत्नांची आवश्यकता आहे असं भाष्यकार म्हणतात. आणि त्यालाच भाष्यकार यज्ञांतर असे म्हणतात. म्हणजे यज्ञांतर म्हणजे यज्ञ करायचे, म्हणजे प्रयत्न करायचे. आणि ज्ञान तितुके संपादावे, काका म्हणतात ज्ञान तितुके संपादावे, कष्ट तितुके करावे, आणि न्यायनीतीने चालावे, वैभवा लागे. काकांनी सुद्धा आपल्या कॅलेंडरच्या ज्या ओव्या आहेत त्यामध्ये लिहून ठेवले की कष्ट तितुके करावे. आणि या ठिकाणी आचार्य पण म्हणतात आहे की यत्नांतर आम्हाला केलं पाहिजे. यत्नांतर म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन केलं पाहिजे. हे ज्ञान होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल पराविद्येच्या ज्ञानासाठी श्री गुरूंची शरणागती आणि श्री गुरूंची सेवा. कालच परमपूज्य काकांनी विदस्य साधिका ज्यावेळेला मुरगुडला गेल्या होत्या त्यांच्याशी संवाद झाला आणि त्यांनी सांगितलं, काकांनी त्या वेळातही फडके आहे संवाद त्यांच्याशी साधला गेला काकांचा. तर काका म्हणाले की सर्व सेवा निरपेक्ष वृत्तीने कराव्या, पण गुरुसेवा ही सर्व सेवेपेक्षा श्रेष्ठ आहे. काकांच्या अमृतवाणीमधून आलेल्या परवार्तच वाक्य हो हे. आणि त्याशिवाय वैराग्य नाही आणि ब्रह्मविद्या प्राप्त होणे असंभव आहे. आणि म्हणून संबंध भाष्य संगती भाष्याला त्यांना वेदांगुली निर्देश ज्या विद्येंनी केलेला आहे, अशी ही जी अपराविद्या आहे ही जाणण्यासाठी सुद्धा ही जाणणे ज्ञानरूप तत्वामुळे शक्य आहे. आणि ह्या ज्ञानरूपतेला स्थिती ही ज्ञानरूपता स्थिती प्राप्त करण्यासाठी पराविद्या आहे हा संबंध. अपराविद्या गौण आहे आणि ती अविद्याच आहे, म्हणून अविद्येच्या निवारणासाठी पराविद्या आहे. हा त्याचा संबंध आहे पराविद्येचा आणि अपराविद्येचा. अपराविद्या संसाराचे वर्धन करते आणि पराविद्या संसाराचा ध्वंस करते, म्हणून पराविद्या हा संबंध आहे. संवादी विद्या अपराविद्या आहे म्हणून ती सोडावी लागते. आणि बंधन राहित्य पराविद्येमध्ये आहे. अहंकार लय पराविद्येमध्ये आहे आणि तो गुरुसेवेने तो
ती पण सोड. म्हणून पराविद्या सर्वश्रेष्ठ आहे. पराविद्या रोकडा व्यवहार आहे, उधारीचा व्यवहार नाही. ब्रह्मविद्येचे फळ तात्काळ मिळते. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ज्ञान होता क्षणीच आनंदाची प्राप्ती होते. श्री गुरु शिष्याला तत्वमसीचं ज्ञान देतात आणि अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानाने हे ज्ञान शिष्याला तत्काळ होतं आणि त्याला युगपत आनंदाची प्राप्ती होते. काल आपण उदाहरण बघितलं की चष्मा डोक्यावरच असतो, कानावर मिस्त्रीच्या कानावर पेन्सिलच असते आणि सापडता क्षणीच आनंद होतो. अशी ही पराविद्या आहे. ही पराविद्या पुढील मंत्रामध्ये उद्धृत केलेली आहे. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरा धरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण सगळे मिळून सद्गुरु डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत घालूया. मंदाताईंच्या चरणी लोटांगण घालूया. आदरणीय नीलाताईंना वंदन करूया. आपणा सगळ्यांना मी वंदन करतो आणि शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. काल आपण संबंध भाष्य पाहिलं. परा 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 असं जे वर्णन चालू आहे, त्या वर्णनातून परेवर झेप घेतली आहे. क्वांटम जम्प. आणि त्या झेप घेतल्याचा हा मंत्र आहे 6वा. तो म्हणतोय यत्तद्रेश्रमग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुश्रोत्रम तदपाणिपादम नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं
तदव्ययम् यदभूत योनिं परिपश्यन्ति धीराः. पराविद्येचं स्वरूप सांगितलं आहे. ते जे न दिसणारे, न कळणारे आहे, गोत्ररहित आहे, वर्णरहित आहे, नेत्र कर्णहीन आहे, हातपाय नसलेले आहे, नित्य आहे, बहुरूपी आहे, सर्वात असलेला आहे, अतिसूक्ष्म आहे, न झिजणारे आहे, सर्व व्यक्ती मात्रांना कारणीभूत आहे, असे हे ब्रह्मतत्व बुद्धिमान ज्ञानी पुरुषांनाच प्रत्यक्ष दृश्यमान होते. हा झाला त्याचा शब्दशः अर्थ. आणि आता प्रत्यक्ष आपण त्याबद्दल बघूया. कशी आहे ब्रह्मविद्या त्याच्याबद्दल या ठिकाणी वर्णन करतात. अद्रेशम. कशी आहे ब्रह्मविद्या? अद्रेश्यम आहे. अद्रेश्यम आहे म्हणजे कशी? ती ज्ञानेंद्रियांना कळत नाही. दृश्य म्हणजे बघता येत नाही. ती बुद्धीला जाणता येत नाही. आता पराविद्येचं वर्णन करायचं म्हणजे ते वर्णन सगळं अपरेमध्ये मोडतं. वर्णन अपरेमध्ये आहे, पण वेदांगुली जी निर्देशी ती पराविद्या म्हणजे मी सांगणार अपरे विद्येतून आणि अनुभवाची आहे पराविद्या. मांडणी करणार आहे द्वैतातून, अनुभवाचा अद्वैत. करणारा नेहमी द्वैतात असतो, लिहिणारा नेहमी द्वैतात असतो. आणि हे दोन्ही रजोगुण आहेत. माझ्या एका पुण्याच्या सहकार्याने विचारलं की रजोगुण कसा काय म्हणले बा ते? त्यांनी तर एवढं लेखन केलंय. लेखन करणं हा रजोगुणच आहे. लेखन करणंच मुळे रजोगुण आहे. त्यामुळे ती रजोगुणी आहे याच्यात काही शंका नाही. पण तो कसा रजोगुण आहे? ज्या अर्थी लेखन केलं त्या अर्थी संवादी रजोगुण आहे. तो रजोगुण संवादी आहे, तो रजोगुण उपयुक्त आहे, तो रजोगुण मला ब्रह्मस्वरूपाकडे घेऊन जाणार आहे, कारण तो सुसंवाद करतो. ब्रह्मस्वरूप आणि जीव यांच्या सुसंवाद. सुसंवाद म्हणजे बोलणं आहे का? हो नाही, ऐक्य आहे. सुसंवाद शब्दाचा अर्थ या ठिकाणी ऐक्य असा घ्यायचा. त्या ब्रह्मस्वरूपाबद्दल वर्णन चालू आहे. अद्रेशम. काका म्हणतात माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांतरी. ज्ञानेंद्रियांना म्हणजे चक्षुला ब्रह्म दिसू शकत नाही. मायेचा भास होतो, पण ब्रह्मस्वरूप भासत सुद्धा नाही. माया ज्ञान निवर्त असल्यामुळे ज्ञानाने मायेचा निराश होऊन जातो, पण ब्रह्म कधी नासत नाही. आता म्हणजे पुन्हा आणखीन काय सांगणार? सांगायचं असं की ब्रह्म अदृश्य आहे, बुद्धी आणि इंद्रिय यांना अगोचर आहे. म्हणजे पाचही ज्ञानेंद्रियांना ते कळू शकत नाही. नाक कान त्वचा डोळा रसना घ्राणेंद्रिय कशालाच ते कळू नाही शकत. स्वरूप अदृश्य आहे आणि विषय दृश्य आहेत. पाचही ज्ञानेंद्रियांना दृश्य विषय कळतात, अदृश्य विषय ज्ञानेंद्रियांना कळत नाही. ज्ञानेंद्रिय ही स्वतःला काही जरी म्हणत असले तरी बऱ्याच बाबतीत शक्तीहीन आहेत. मी नेहमी सांगत असतो की डोळ्याला दिसतं, पण डोळा ऐकू शकत नाही, डोळा रसस्वादन करू शकत नाही, डोळा वास घेऊ शकत नाही.
डोळ्याला ऐकायला येत नाही, डोळ्याला वास घेता येत नाही, डोळ्याला चव येत नाही, डोळ्याला स्पर्श कळत नाही, डोळ्याला फक्त दृश्य कळतं. इतका डोळा पंगू आहे. असा पंगू असलेल्या डोळ्याला आत्मा कसा अनुभवायला येणार? म्हणून अदृश्यम म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या साह्याने शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांच्या साह्याने ब्रह्मस्वरूप जाणून घेता येत नाही. विषयांचं ज्ञान प्राप्त करून घेता येतं, पण ब्रह्मस्वरूप हे दृश्य नसल्यामुळे, विषय नसल्यामुळे, ब्रह्मस्वरूप हा विषय नाही, म्हणून ब्रह्मस्वरूप जाणले जात नाही. अप्राप्तस्य प्राप्ती म्हणतात त्याला. म्हणून ब्रह्मस्वरूप अदृश्य आहे, ब्रह्मस्वरूप अद्रेश्यम अशा वर्णनामध्ये बसत. काका म्हणतात, जेवर विद्या सुचवी ते ज्ञानेंद्रियासी ठकवी, जे दृश्य भुलवी ब्रह्म जाण. ती विद्या कशी आहे? जी पराविद्या सुचवी, जे ज्ञानेंद्रियासी ठकवी. ही जी पराविद्या आहे ही ज्ञानेंद्रियांपर्यंत येऊन नाही पोहोचत. ज्ञानेंद्रिय त्या विद्येचा काय करू शकत नाही? आस्वाद घेऊ शकत नाही. ज्ञानेंद्रिय त्या विद्येला अनुभवू शकत नाही. ज्ञानेंद्रियाची ठकवी, दादृश्य भुलवी ब्रह्म जाण. म्हणून ब्रह्मस्वरूप अद्रेश्य आहे. आता ब्रह्मस्वरूप ग्राह्य आहे, म्हणजे ते ग्रहण नाही करताय. ग्राह्यम कर्मेंद्रिय विषयांना ग्रहण करतात. डोळा रूपाचं ग्रहण करतो, कान शब्दाचं ग्रहण करतो, रसना म्हणजे जिव्हा स्वादाचं ग्रहण करते. तस आत्मा ग्रहण केल्या जात नाही, कारण आत्मा विषय नाही. कारण आत्मा विषय नाही, म्हणून काकांनी या ठिकाणी सांगितलं आहे, तया ब्रह्मरूपाचे ग्रहण हे बोलण्याची अप्रमाण. ती तो अग्राह्य जाण शुद्ध वस्तू. 23 नंबर 24. ग्राह्यम कर्मेंद्रियम अविषयम इति एतत्. ते बुद्धीने कळत नाही, म्हणून ते ग्रहण होत नाही. ज्ञान बुद्धीने ग्रहण होतो, जिव्हेनी ग्रहण होते, पण ब्रह्मस्वरूप ग्रहण करता येत नाही, म्हणून ब्रह्मस्वरूप अग्राह्य आहे. काका म्हणतात, ब्रह्म जेणे कळावे त्या बुद्धी ते तेची चालवे, म्हणून बुद्धी ते ना जाणावे ब्रह्मरूप. म्हणून मला बुद्धीनी ब्रह्म आकलन झालं हे म्हणणं चुकीचं आहे. या परमार्थ क्षेत्रात आल्यानंतर अनेक सत्संगांमध्ये आणि मंडळांमध्ये जाण्याची संधी मिळाली, कारण की त्यावेळेला कसं बरंच पाहायला मिळालं की लोक आपले अनुभव सांगतात, आणि अनुभव जेव्हा सांगतात त्यावेळेला म्हणतात, मला असं असं दिसलं, तसं तसं दिसलं, ते इतकं छान होतं, इतकं मस्त होतं, इतकं सुंदर होतं. तुम्हाला दिसलं याबद्दल शंका नाही. आम्हाला कुठल्याही तुमच्या अनुभवाबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, फक्त ते ब्रह्म नाही एवढं लक्षात ठेवायचं. रक्त, श्वेत, कृष्ण, नील 4 रंग ध्यानामध्ये दिसतात. मी अनुभवले आहेत, पण ते ब्रह्म नाही. तो ब्रह्मानुभव नाही लक्षात ठेवा, म्हणून अद्रेश्यम, म्हणून अग्राह्यम, ते बुद्धीने कळत पण नाही.
मला आत्मानुभव आला, मला आत्मानुभव आला. मला म्हणजे कोणाला आत्मानुभव आला? या सगळ्या फोल कल्पना आहेत. खरा आत्मानुभव ज्याला आला असतो त्याला मला आत्मानुभव आला असं म्हणताच येत नाही. आणि जो म्हणतो त्याला आत्मानुभव त्यावेळी नसतो. चिन्मयानंदांनी एक उदाहरण दिलं होतं. उन्हाळ्याचे दिवस आहे, माध्यान्हाला सूर्य आलेला आहे, विहिरीत तळ दिसत आहे, पाणी फक्त 10 फूट आहे, 10 फीट. सोन्याची पाटली पडलेली आहे. एक माणूस त्यात उतरतो आणि खाली डुबी मारतो आणि सोन्याची पाटली हातात घेतो. पण जेव्हा त्याला ती सापडते तेव्हा तो सांगू नाही शकत. मला मिळाली असं तो सांगू शकत नाही. जेव्हा तो मिळाली म्हणतो, हात वर करून पाण्याच्या वर येतो, त्यावेळेला ती मिळाली नसते, ती त्याच्या आधी मिळाली असते. पण मला ब्रह्म कळलं असं म्हणणाऱ्याला त्यावेळेला ते कळलेलं नसतं. अग्राह्यम. अगोत्रम. गोत्र शब्दाचा अर्थ मूळ असा होतो. भारद्वाज गोत्रोत्पन्नो हम. प्रश्नोपनिषद झालाय आपलं. आणि याही ठिकाणी अंगिरा मुनीच्या बद्दल गोत्र सांगण्यात आलेलं आहे. आठवतं मला की गोत्र सांगण्यात आलेलं आहे. आणि हे जेव्हा गोत्र सांगतात की अंगिरा मुनीचा जो शिष्य त्याला सत्यवहा म्हणतात, तो भारद्वाज गोत्रांमधला उत्पन्न झालेला आहे. आमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना आपापली गोत्र माहिती असू शकतात. ते आपले मूळ पुरुष आहेत, लक्षात घ्या. आत्मा मुळाचाही मूळ आहे. ओम नमोजी आद्या. आत्मा मुळाचाही मूळ आहे आणि मुळाचा मूळ असल्यामुळे त्याला गोत्र नाही. कारण गोत्राच्या आधी आत्मा आहे. गोत्राच्या आधी आत्मा जन्म झाला असं नाही आहे. आत्मा जन्मालाच आला नाही, कारण तो अजय आहे. म्हणून वर्णन करताना सांगितलं जातं की अगोत्रम, आत्मा गोत्र रहित आहे. म्हणजे आत्म्याला दुसरं कुठलंही मूळ नाही. आमच्या गोत्राचे ऋषी असतात आणि त्या ऋषींचं नाव घेऊन सुरुवात करायची असते. आणि आत्मा अजय आहे म्हणजे आत्म्याला जन्मच नाही. मग आता जन्मच नाही तर त्या जन्माला कुठलं कारणही नाही, आणि कारण नसल्यामुळे आत्मा हे कार्य नाही. म्हणून आत्म्याला गोत्र नाही. आत्म्याला वर्ण पण नाही. आत्मा वर्णरहित आहे. वर्ण्यंते इति वर्णाः. आत्मा वर्णरहित आहे. त्यामुळे आत्म्याला वर्ण नाही, आत्म्याला धर्म पण नाही. ब्रह्म अरूप आहे म्हणून स्थूल सूक्ष्मादी धर्म ब्रह्माला नाही, आणि पीठादी वर्ण सुद्धा ब्रह्माला नाही. म्हणून आत्म्याचे वर्णन करता येत नाही. कारण त्याला धर्म नाही, त्याला रंग नाही. इतकंच नाही, त्याला गुणही नाही. वर्णन गुणांचंही होतं. जयाचे निझाले सौवर्ण, ते सद्रूप स्वये अवर्ण. सप्तरंग ज्याचे निवर्ण, ते विनावर्ण सहजशी. सगळे रंग त्याचेच आहे, पण तो रंगात रंगोनी रंग माझा वेगळा. रंगात रंगोनी रंग माझा वेगळा. त्याच्यामुळे आत्म्याला वर्ण नाही, आत्म्याला रंग नाही, आत्म्याला गुण नाही. म्हणून आत्मा काळा नाही, पांढरा नाही, लाल नाही, निळा नाही.
म्हणून त्याला अक्षर असं सुद्धा म्हणतात, कारण त्याला नाश पण नाही. आणि अवर्ण शब्दामध्ये आत्म्याचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. शब्दातीत जे स्वरूप आहे ते आत्म्याचं आहे. आत्मा शब्दातीत आहे, अवर्णनीय आहे, म्हणून आत्मा अवर्णम. पुढचं वाचूया. अचक्षुश्रोत्रम. आत्म्याला डोळा नाही, आत्म्याला कान नाही, कारण आत्म्याला इंद्रिय अवयव नाहीत. आत्मा इंद्रिय रहित आहे, म्हणून डोळे आणि कान आत्म्याला नाही. आत्म्याला डोळे आणि कान नाही याचा अर्थ त्वचा पण नाही, जिव्हा पण नाही, घ्राणेंद्रिय पण नाही. ज्ञानेंद्रियाच्या साह्याने शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयांचं ज्ञान होतं. विश्वाचे ज्ञान घेण्यासाठी सर्व जीव 5 ज्ञानेंद्रियांवर अवलंबून असतात. म्हणून कोर्टामध्ये पण विचारलं जातं, चक्षुर्वे सत्यम. तो म्हणतो हो, चक्षुर्वे सत्यम म्हटलं तर तुम्हाला समजणार नाही, आय विटनेस म्हटलं की पटकन समजतं. आणि आत्म्याला डोळे नसल्यामुळे मी आत्मा पाहिला असं म्हणता येत नाही. मी आत्म्याचा नाद ऐकला. काही लोकांना नादाचं फार वेड असतं. नादानुसंधानम. मग तो नाद उजवीकडून येतो की डावीकडून येतो, त्यातही पुन्हा अनहत आहे की हत आहे. या पद्धतीने त्या नादांबद्दल विचारलं जातं. आणि ते ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला हे लक्षात येतं की आत्मा अचक्षु आहे, आत्मा अगोचर आहे, आत्मा बाह्य इंद्रियांवर अवलंबून नाही. म्हणून मला सुंदर आवाज आले, मला छान रूप दिसलं, मला सुंदर चव आली, तो सुद्धा एक भाग असतो. ब्रह्मरंध्राच्या खालचा भाग आणि आज्ञा चक्राच्या आतमधला भाग याचा जिथे छेद जातो त्या ठिकाणी एक अमृतमय स्त्राव येतो. या सगळ्या योग साधनेमधले अनुभव आहेत आणि त्याच्या मागे लागू नका. आणि तिथे येणारा जो स्वाद आहे तो अमृत तुल्य असतो असं सांगितलं जातं. आणि आत्मा स्वादाच्या पलीकडे आहे, म्हणून आम्हाला तो स्वाद घ्यायचा नाही. आत्माला आत्म्याचा अनुभव घ्यायचा, मोठं जागं राहावं लागतं, मोठं जागं राहावं लागतं. यश सर्वज्ञ सर्वविदिते. आत्म्याचं पुढचं वर्णन केलं आहे, अपाणिपादम. आत्म्याला हात नाही, आत्म्याला पाय नाही, हस्तपाद नाही, त्याची गती पायाची, आणि क्रिया हस्ताची त्याची नियती. आत्म्याला पाय नाही, आत्म्याला हात नाही, आत्म्याला इंद्रिय नाही. म्हणजे आता हात आणि पाय नाही याचा अर्थ आत्म्याला कुठलंही कर्मेंद्रिय नाही. आत्म्याला कुठलंच कर्मेंद्रिय नाही. आत्मा कर्मेंद्रियाच्या अतीत आहे. संसारी जीव डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, जिभेने चव घेतो आणि स्वतःला परिच्छिन्न करून टाकतो. पण चैतन्याचं सर्वज्ञत्व हे इंद्रियांवर अवलंबून नाही. चैतन्याचे सर्वज्ञत्व हे इंद्रियांवर अवलंबून नाही, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तेथे सांगतात की आत्मा पंच ज्ञानेंद्रिय रहित आहे, आत्मा पंच कर्मेंद्रिय रहित आहे, आत्मा अंतःकरण रहित आहे.
पश्चक्षुष तृणोत्करणा, आत्म्याला डोळे नाही, तो पाहतो, त्याला ज्ञान नाही. तो ऐकतो म्हणजेच तो श्रुतीमधून सांगितलेल्या ज्ञानासाठी इंद्रियांवर अवलंबून नाही. अपाणिपाद, आत्म्याला हात आहेत, आत्म्याला पाय आहेत असं कधीही होत नाही. आत्मा हात पाय रहित आहे, म्हणजे आत्मा कर्मेंद्रिया रहित आहे. मग आता त्याला वाणी पण नाही आहे. आत्म्याच्या सगळ्या क्रिया अभावात्मक आहे, म्हणून आत्म्याला क्रिया सुद्धा नाही. कर्मेंद्रिय असते तर क्रिया असत्या. इंद्रियांनी कर्म करता येतात, तिथे क्रिया होतात. आत्म्याला कर्मेंद्रिय नसल्यामुळे येणे जाणे उठणे बसणे झोपणे खाणे पिणे यातल्या कुठल्याही क्रिया आत्म्याच्या ठिकाणी होत नसल्यामुळे आत्म्याला अपाणिपादम असं म्हटल्या जातं. नित्यम, आत्मा नित्य आहे. आत्मा शाश्वत आहे. आत्मा ग्रहण करता येत नाही आणि आत्मा ही स्वतः कशाचं ग्रहण करत नाही. म्हणून आत्म्याशी ग्राह्य ग्राहक असा संबंध नाही. शब्द हे ग्राह्य आहे, शब्दाला ग्रहण केल्या जातं. इंद्रिय हा ग्राहक आहे आणि म्हणून आत्मा इंद्रियाच्या अतीत असल्यामुळे आणि विषयांच्याही अतीत असल्यामुळे आत्मा ग्राह्य पण नाही आणि आत्मा ग्राहक पण नाही, म्हणून आत्मा अग्राहक आहे. बारकावे समजून घ्या फक्त. ग्राह्य आणि ग्राहक हा संबंध आत्म्यामध्ये नाही. भगवद्गीता म्हणते, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमा पायनो नित्याम स्थानस्थितिक्षस्व भारत. अनित्य क्षणभंगूर आहे. विषय येत विषय जाते. इंद्रिय विषयीच्या संयोगातून सुख किंवा दुःख निर्माण होतं, पण ते अनित्य असतं, ते नाशवान असतं. आत्मा नित्य आहे, कारण आत्मा अग्राह्य आहे, अग्राहक आहे. त्यांनी त्याच्यासाठी ओवी दिलेली आहे. ओवी पण खूप सुंदर आहे. ते नित्य असे अविनाशी विभू घेई बहुतापासी बहुरूपासी ब्रह्मयापासून मुंगीशी स्वये दावी. यातली अर्धी ओवी विभू शब्दाची आहे आणि अर्धी ओवी नित्य शब्दाशी जुळते. ते नित्य असे अविनाशी विभू घेई बहुरूपासी. आता इथून विभूचं वर्णन आहे आणि पहिल्या चरणामध्ये नित्याचं वर्णन आहे. आणि जे नित्य असतं त्याचा कधी नाश होत नाही, म्हणून ते अविनाशी आहे. आता विभू शब्दाचं वर्णन आहे. आत्मा विभू आहे, म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत. ब्रह्मापासून मुंगीशी स्वयंची धावी. मुंगी पण तोच झालेला आहे आणि ब्रह्मदेव पण तोच झालेला आहे. हा ब्रह्म भुवना लोका. पासून जंगमापर्यंत, स्थूलपासून सूक्ष्मापर्यंत त्या आत्म्याची सत्य असल्यामुळे आत्मा विभू आहे. अनेन जीवेन आत्मना अनुपश्चंती नामरूपो व्याकरणवादी. आत्मा अनेक नामरूपातून व्यक्त होतो. किंवा ब्रह्माची पिपिला तंतू नुषुप्रोता जगत साक्षिणी मनशा पंचकम. आत्मा ब्रह्माजीपासून पिपिलिकेपर्यंत सर्व प्राणी मात्रांमध्ये साक्षी रूपाने अनुसूत आहे. उपाधी भेद आहे, पण चैतन्यामध्ये जरा सुद्धा भेद नाही.
एका चंद्राचं प्रतिबिंब अनेक बादल्यांमध्ये पडल्यामुळे अनेक बादल्यांमध्ये चंद्र आहे असं वाटतं. आणि विविधम भवती इति विभू, विभू शब्दाची व्याख्या आहे विविधम भवती इति विभू. आत्म्यामध्ये वैविध्य नाही म्हणून आत्मा विभू आहे. वैविध्य आलं की परिच्छिन्नता आली, मर्यादा आली. 10 बादल्यांमध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक बादलीची मर्यादा आली प्रतिबिंबाला. प्रत्यक्षात उपाधीनी मर्यादा येते. आत्मा उपाधी रहित असल्यामुळे आत्मा विभू आहे. सर्व उपाध्यांच्या तो अतीत आहे, विभू असं म्हणतात. वर्णन करता करता, ऐकता ऐकता त्याचं रसभरित्व नाहीस होतं. कारण की रसभरित्व सगळं विषयांमध्ये आहे. रस हा विषयांमध्ये आहे आणि म्हणून हे सगळे वर्णन आपल्याला शुष्क वाटतात, कोरडे वाटतात. आत्मा विभू आहे. मुंगीपासून तर मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यापर्यंत तो आहे, पण त्याचं वर्णन करता येत नाही. असं वर्णन वर्णिलं जातं, त्याला आत्मा असं म्हणतात. जिभेला स्वाद नाही वाटत बोलण्याचा. बोलण्यातले जे रस आहेत ते रस ओतून बोलता येत नाही आत्म्याबद्दल. कारण त्याच्या तो अग्राह्य आहे, अवर्ण आहे, अरूप आहे, अप्राणिपाद आहे. आता पुढचा शब्द आहे सर्वगत, म्हणजे तो सगळीकडे व्याप्त आहे. काकांनी त्याचं वर्णन खूप सुंदर केलं. जेणे विश्व व्यापिले ते विश्व व्यापकची झाले, व्याप्य व्यापक थांबले सर्वात्मके. आत्मा सगळीकडे असल्यामुळे तो व्यापला नाही असं म्हणण्याला सुद्धा अर्थ नाही. व्यापल्यासाठी व्यापक लागतं. वाटीमध्ये पाणी भरलंय म्हणजे पाण्याला वाटीची व्यापकता आलेली आहे. वाटी व्याप्य आहे आणि व्यापक आहे. आत्मा जगतामध्ये व्यापला आहे म्हटलं तर तो दशांगुली उरला, अत्यातिष्ठ दशांगुलम, म्हणजे तो ब्रह्मांडाला व्यापूनही पुन्हा शिल्लकच राहिला आहे. सगळ्याच ब्रह्मांडाला त्यांनी व्यापलं म्हणून त्याला सर्वगत असं म्हणतात, त्याला सर्वात्मकी असं म्हणतात. आणि म्हणून व्याप्य व्यापक संबंधाच्या पलीकडे आत्मा आहे. यस्मिन सर्वानी भूतानी आत्मन्यवानुपश्यते. सगळ्या भूतमात्रांमध्ये आत्मा आहे. तो व्याप्य व्यापक संबंधांच्याही पलीकडे आहे. म्हणून काका म्हणतात व्याप्य व्यापक थांबले सर्वात्मकी. गीता म्हणते यथा काशस्ती तो नित्यम वायू सर्वत्र गोमहान तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानीत्युपधारय. सर्व भूत मात्रे माझ्यामध्ये स्थित आहे असे जाण. आकाशामध्ये सगळ्या क्रिया होतात, उठणं बसणं सगळं आपण आकाशात करतो, स्पेस मध्ये हे सगळं करतो. आत्म्यामध्ये कुठलंच नाही. म्हणून अंतशून्य बहिशून्य शून्य कुंभ इवा बरे. आत्मा आत आहे आणि आत्मा बाहेर आहे असं म्हणण्यासाठी सुद्धा आत्मा नाही. म्हणून आत्मा सर्व व्यापक आहे. ओम सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्रक्ष सहस्त्र पाच भूमी विश्वतो भूत्वा अत्यतिष्ठ दशांकुल. याला सर्वगत आत्मा असं म्हणतात.
पुढे आत्म्याचं वर्णन आहे. सुसूक्ष्म आत्मा कसा आहे? आत्मा सूक्ष्म सूक्ष्म होणे सूक्ष्म आहे. त्या डोळ्याला जे दिसतं त्याला आपण स्थूल म्हणतो. मायक्रोस्कोप मध्ये जे दिसतं त्याला आपण सूक्ष्म म्हणतो. पण बॅक्टेरिया मायक्रोस्कोप मध्ये पण दिसत नाही, म्हणून ते सूक्ष्माती सूक्ष्म आहे. आत्मा त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे, म्हणून सुसूक्ष्म म्हटलंय. नुसतं सूक्ष्म नाही म्हटलं, सुसूक्ष्म असं म्हटलं. सूक्ष्म सुसूक्ष्म सूक्ष्म अति सूक्ष्म अणोरणीय म्हणजे सूक्ष्मपेक्षाही अत्यंत सूक्ष्म जे आहे ते सर्व व्यापक आहे. तेवढं व्यापक ते आहे. मग आत्मा स्थूल कसा असू शकेल? आत्मा सूक्ष्म आहे. आत्म्याला सूक्ष्म म्हणणं हा सुद्धा आत्म्यावर केलेला एक आरोपच आहे. म्हणून आत्म्याला सुसूक्ष्म शब्द फक्त समजावून सांगण्यासाठी वापरलेला आहे. गुण नाही, रंग नाही, रूप नाही, इंद्रिय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, कर्मेंद्रिय नाही, वर्णन नाही, अशा आत्म्याला सूक्ष्म तरी कसं म्हणायचं? पण मग काहीतरी म्हणावं लागेल ना, कारण तो स्थूलच नाही, म्हणून मग त्याला सूक्ष्म म्हणायचं. पण तो जे सूक्ष्म वस्तू आहे त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे, म्हणून त्याला सुसूक्ष्म असं म्हणतात. हळूहळू 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 हे सगळं वर्णन शब्दांच्या पलीकडे जात आहे. खिशामध्ये पैसे असले तर ते खर्च होतात, त्याला व्यय असं म्हणतात. आत्मा कसाच खर्च होत नाही, म्हणून आत्मा अव्यय आहे. सोनं ही किमती धातू जरी असली आणि तिला लॉकर मध्ये जरी ठेवलं असलं तरी काही काळाने त्याच्यामध्ये झीज होते, म्हणजे व्यय होतो. मग 25 ग्रॅमचं केलं होतं, आता हे 24.5 ग्रॅम राहिलं, झिजलं, व्यय झाला. आत्मा झिजत नाही, म्हणून आत्मा अव्यय आहे. हे सगळं समजल्यानंतर वेदांगुली जे निर्देशी ते पराविद्या. आता आत्मा अव्यय आहे हे समजल्यानंतर मरणाची वेळ आल्यानंतर तुझे डोळे पाण्याने भरले, माझेही डोळे पाण्याने भरले, तर मग कसं होईल? मग मी व्यय आहे अव्यय आहे असं होणार नाही. मृत्यूच्या एक 8-15 दिवस आधी माझ्या वडिलांच्या डोळ्यातनं अखंड पाणी वाहत होत. मी म्हटलं, नाना डोळ्यातनं पाणी येत आहे. म्हणे पाणी येत आहे पण दुःखाचा विषय नाही आहे. येत असलेलं जे पाणी आहे ते काय येतं याची मला कल्पना नाही, मात्र ते अखंड वाहत आहे. मनामध्ये कुठेही हुंका नाही, मनामध्ये कुठेही दुःखाची सावली नाही. शरीर प्रक्रियेचा कुठला तरी भाग होता ज्यामुळे डोळ्यातनं पाणी येत होतं. दुःखाचा भाग नव्हता, कारण मी मरणार अशी आतमध्ये वृत्तीच नव्हती. मी नाहीच होणार असं वाटत नव्हतं, म्हणून मी मरणार अशी वृत्ती नव्हती म्हटलं की आत्मा अव्यय होतो. आणि मी संपणार असं वाटतं तेव्हा व्यय असं वाटतं, आणि मी संपणार नाही असं वाटतं तेव्हा मी अव्यय आहे असं वाटतं.
म्हणून आत्मा अव्यय आहे, आत्म्याचा नाश होत नाही. शरीरांच्या अवयवांचा काय होतं? काळाच्या ओघात झीज होते, अवयव गलित कात्र होतात, जरावस्था येते, शरीरातली ताकद नाहीशी होते, शरीर जीर्ण होत. आत्मा अशरीरी असल्यामुळे आत्मा जीर्ण होत नाही. काळाच्या ओघात धनाचा व्यय होतो. आपल्याजवळ पैसा असला की तो खर्च होतो, पण आत्मा आपल्या जवळ असला तर तो खर्च होत नाही, कारण तो आपल्या जवळ असतो असं आपल्याला वाटतं. तो सगळ्यांच्याच जवळ असतो नव्हे, तो सर्व व्याप्त आहे, तो विभू आहे. आत्म्याला कुठलाही गुण नसल्यामुळे आत्म्याला एक्सपायरी नाही. आपल्याकडे औषधं घेतली की त्याची एक्सपायरी डेट पाहिले जाते. साधं आजकाल चॉकलेट घेतलं तरी एक्सपायरी पहा म्हणतात. पूर्वी रावळगाव वगैरे सारखे चॉकलेट यायचे आणि पार्ले लाल याच्यात यायचं, त्याच्यावर कधी एक्सपायऱ्या लिहिलेल्याच नव्हत्या. आता तसं नाही आहे. आता लहान मुलं सुद्धा कॅडबरी खाताना त्याच्यावरची एक्सपायरी बघून घेतात. आत्म्याला एक्सपायरी नाही, मला एक्सपायरी नाही, मी मरणार. अव्यय. आणि पुढचं शब्दाचं वर्णन आहे यद्भूत योनिम, हा, तदव्ययम यद्भूत योनिम परिपश्यन्ति धीराः. आत्मा सर्व भूत मात्रांचे योनी म्हणजे कारण आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन वंचिता. आणि म्हणून सगळ्या भूत मात्रांना जर कोणी कारण असेल तर तो आत्मा आहे. ऐसे रूप जयाचे असे तया रास कदाही नसे, तया अव्यय म्हणावे ऐसे ओघा आले. ओघा ओघाने त्याला अव्यय शब्द वापरला, आम्हाला व्ययाचे अनुभव आहे म्हणून. अंगहीना नाही क्षय, नाही द्रव्या परिव्यय, गुण क्षयाचे नाही भय, निर्गुणपणे 33. म्हणून आत्म्याला व्यय नाही, आत्मा अव्यय आहे आणि सर्व भूत योनींना कारण सुद्धा आत्माच आहे. आता पुढे चलूया आपण. पुढे गेलंच पाहिजे. सगळं वर्णन झालंय या ठिकाणी, पण काकांनी 3 ओव्या अधिक लिहिलेल्या आहेत. क्रमांक 34, 35 आणि 36 ह्या मोलाच्या ओव्या. आधीच्या मुलाच्या नव्हत्या असं नव्हे बरं. या 36 ओव्यांचं सार आहे, या श्लोकांचंही ते सार आहे. ती ओवी आहे, स्थावर आणि जंगमासी पृथ्वी एक कारण जैसी. पंकज देशपांडे आणि प्रभाकर मोरपकर दोघांनी ओव्या ग्रुपवर टाकल्या आहेत बघा सगळ्या. स्थावर आणि जंगमासी पृथ्वी एक कारण जैसी, अनंत जीव जरा तैसी सद्वस्तू असे. ज्याप्रमाणे स्थावर आणि जंगम मालमत्तेला पृथ्वी कारण आहे, तसे अनंत जड आणि जीवा करता सद्वस्तू कारण आहे. काय सुंदर आहे होई. अनंत जड आणि जीव, पृथ्वी ही स्थावर आणि जंगमासाठी कारण आहे, तसं अनंत जीव जंतूंसाठी, अनंत जड आणि जीवासाठी सद्वस्तू ही कारण आहे. 34 नंबर 24 आहे. 35 त्याच्याही पेक्षा कडी केलेली आहे. ऐसे कार्य कारण रूप
द्विविधा नटले ब्रह्मस्वरूप, तेची पाहती अरूप आत्मज्ञानी. हे जे ब्रह्मस्वरूप आहे हे कार्य कारण रूप आहे. जेवढं आपल्याला जगत दिसत आहे म्हणजे ब्रह्मांड दिसत आहे, हे सगळं ब्रह्मांड कार्य आहे आणि त्यामागे कारण आहे. आता ब्रह्मच कार्यही झालेलं आहे आणि ब्रह्मच कारणही झालेलं आहे. विविध नटले ब्रह्मस्वरूप. काही काही सिनेमे असे पाहायला मिळतात की ज्या सिनेमामध्ये एकच व्यक्ती दोन रोल करतो, त्याला डबल रोल असं म्हणतात. पूर्वी प्रसिद्ध असलेला डबल रोल राम आणि श्याम, राम और श्याम नावाचा सिनेमा होता. मग तिथून पुढे डबल रोलचे पुष्कळ सिनेमे निघायला लागले. एकानेच डबल रोल केलेला आहे आणि कोणते रोल केले आहे? एकाने कार्याचा रोल केलाय, त्यानेच कारणाचाही रोल केलाय. द्विविधा नटले ब्रह्मस्वरूप. दोन बाजूंनी ब्रह्मस्वरूप नटलं आहे. कार्याच्या बाजूनही नटलं आहे आणि कारणाच्या बाजूनही नटलंच आहे. म्हणजे कारणही ब्रह्मस्वरूपच आहे आणि जगत कार्य ब्रह्मांड हेही ब्रह्मच आहे. आता ज्याने कार्याला, कार्य म्हणजे आकार, कारण म्हणजे निराकार आणि कार्य कारण रूप जे आहे त्याला तो अरूप बघतो, त्याला आत्मज्ञानी असं म्हणतात. म्हणून शरीराच्या मागे आत्मज्ञानी बघत नाही. आत्मज्ञानी गुणदोषाच्या मागे लागत नाही. आत्मज्ञानी कार्य आणि कारण दोघांनाही अरूप स्थितीमध्ये बघतात. त्याची पाहती अरूप आत्मज्ञानी. जे आत्मज्ञानी असतात ते अरूपतेमध्ये कार्य आणि कारणाला बघत असतात. मग आता मी कार्याला कसं बघितलं पाहिजे? मी केलं या भावनेतून बघायचं की कार्य हे सुद्धा काय आहे? अरूप आहे. साखरेचा सोफा सेट, साखरेचीच खुर्ची. मग त्या साखरेच्या सोफा आणि खुर्ची या दोनला काही अर्थ आहे का हो? त्याच्या मागचं कारण साखर आहे, कार्य सोफा आणि खुर्ची आहे. समजून घ्या बरोबर. त्याला म्हणतात आत्मज्ञानी. काय म्हणतात त्याला? आत्मज्ञानी म्हणतात. तोच आत्मज्ञानी आहे. ते ज्ञानी धीरवंत, ज्ञानी ते बुद्धिवंत, ज्ञानी विवेके शांत, त्यासीची दिसे. हे जे आत्मज्ञानी आहेत हे कार्य आणि कारण रूप ब्रह्माला अरूप स्थितीमध्ये बघतात. काही झालंच नाही, अगाजे झाल्याची नाही त्याची वार्ता पुसी सुखाई. आता सगळं परेचं वर्णन सुरू झालंय. वर्णन एका हाईट वर आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटी हे उपनिषद आहे, हे या हाईट वरच असत. काल एकाने मला म्हटलं, मी म्हणे आता सुविचारामध्ये परा आणि अपरा कसं लिहू, किती लोकांच्या पल्ले पडेल. खरंय, उपनिषद फार कमी लोकांच्या पल्ले पडतं, तरी सुद्धा 125च्या जवळपास लोक आपले आहेतच नक्की. पुष्कळ झालं, एवढं खूप झालं. सगळ्यांना उपनिषद कसं पल्ले पडणार? सगळ्यांना पल्ले पडण्यासाठी सिनेमे आहेत, सिरियल्स आहेत, वर्तमानपत्र आहेत.
फेसबुक आहे. उपनिषद सगळ्यांना कसं पल्लं पडणार आहे? तर त्याचा अधिकारीच नाही ना. अधिकार नसताना उपदेशामध्ये मन रमत नाही, हे जे वर्णन आहे ना, अगोत्रम अव्ययम, हे वर्णन ऐकायला सुद्धा खूप जणांना आवडत नाही. समजून घेण्याची इच्छा तर त्याच्याही पलीकडची गोष्ट आहे. ते ज्ञानी धीरवंत म्हणून धैर्य लागतं. परमार्थ करण्यासाठी अस्सल शास्त्र शुद्ध परमार्थ ऐकण्यासाठी धीर लागतो, पचवण्यासाठी धैर्य लागतं, आणि रुजवण्यासाठी पण धैर्य लागतं. येनु पश्यन्ति धीरा, धीर तत्र न मुह्यते. भगवद्गीतेचे एक एक श्लोक आठवा. ते ज्ञानी धीरवंत, ज्ञानी ते बुद्धिमंत. ते ज्ञानी धीरवंत, ज्ञानी ते बुद्धिवंत. ज्ञानी विवेके शांत, त्यासीची दिसे. कोणाला दिसतं हो हे सगळं? अधिकार काय आहे? त्यांच्याजवळ धैर्य लागतं, त्यांच्याजवळ समजून घेण्याची बुद्धी लागते. बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत, असाच मनुष्य लागतो. बुद्धिमानी म्हणजे IAS IPS म्हणजे बुद्धिमानी नव्हे. IQ खूप जास्त आहे म्हणजे बुद्धिमानी नव्हे. ज्याने जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य साधलाय तो बुद्धिमान. भगवंतानी बुद्धिमान शब्दाची व्याख्या करून ठेवली आहे, सबुद्धिमान मनुष्येषु. IQच्या भाषेत भगवंतानी बुद्धिमानी नाही सांगितले. ज्ञानी ते बुद्धिवंत, जे जाणतात की कार्य आणि कारण हे दोन्ही अरूप आहे, तो बुद्धिमान आहे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे, तो बुद्धिमान आहे. ज्ञानी विवेके शांत, असा विवेक वापरल्यानंतर तो जो ज्ञानी आहे तो कसा असतो? शांत असतो, त्यासीची दिसे. आता ही परावाणीचा निर्देश, पराविद्येचा निर्देश ब्रह्मस्वरूपाकडे आहे, आणि त्याला दिसे, त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आहे. म्हणजे तो ब्रह्मरूप. अशा पद्धतीने मंत्र क्रमांक 6 या ठिकाणी आपला पूर्ण झाला आहे. आता अक्षर ब्रह्मापासून विश्वाची निर्मिती कशी होते याचं वर्णन मंत्र क्रमांक 7 मध्ये आहे. ते आपण सोमवारपासून बघणार आहोत. उद्या भगवद्गीता आहे. उद्या आपण भगवद्गीतेचं श्रवण करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी सद्गुरूंना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली.